हॅलो डिअर स्टुडंट्स, आजचा व्हिडिओ हा खूप युनिक असा आहे. या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंट्स एकत्र कंप्लीट करायचा ट्राय करत आहे. जसं की तुम्हाला सायन्स 2 हवा होता 10वीचा, सायन्स 2चा चॅप्टर आपण सुरू करतोय. फर्स्ट चॅप्टर दॅट इज हेरिडिटीचा. त्यानंतर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट्स देखील हव्या होत्या. सो वी आर स्टार्टिंग विथ द बेसिक कन्सेप्ट्स रिलेटेड टू बायोलॉजी अँड ऑल्सो ऑन ग्रीन बोर्ड आय एम टीचिंग दॅट तुमची रिक्वायरमेंट होती की हा चॅप्टर मी प्रिव्हियसली PPT थ्रू टीच केलेला होता. सो तुमची ही रिक्वायरमेंट मी इथे फुलफिल करत आहे. सो होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. आजच्या व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी आपण ह्याच्याशी रिलेटेड काही बेसिक कन्सेप्ट्स पहिल्यांदा बघूयात की ज्या क्लिअर होणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. पहिली बेसिक कन्सेप्ट अर्थातच आपण अगदी सेलपासून सुरुवात करूया. सेल कशाला म्हणतात? जर सेलला डिफाईन करायला तुम्हाला विचारलं की व्हॉट इज सेल, देन यू विल डिफाईन इट ॲज इट इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची बॉडी ज्याच्यापासून बनलेली आहे असं बेसिक युनिट त्याला आपण सेल म्हणतो. आता हे सेल जे आहे या सेलचे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल्स असे दोन प्रकार पडतात. प्रोकॅरियोटिक म्हणजेच ज्यांचं सेल स्ट्रक्चर एकदम प्रिमिटिव्ह असतं. प्रिमिटिव्ह म्हणजेच ज्याच्यामध्ये जे व्हरायटी ऑफ सेल ऑर्गॅनल्स नसतात त्यांना प्रोकॅरियोटिक म्हणतात. तर पहिलं आपण बघू सेलचे दोन प्रकार. प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्यांचं सेल स्ट्रक्चर प्रिमिटिव्ह आहे, हॅविंग नो डिस्टिंक्ट सेल ऑर्गॅनलीज. सेल ऑर्गॅनलीज दोन्ही उच्चार करू शकता. ज्यांच्यामध्ये डिस्टिंक्ट सेपरेट असे ऑर्गॅनल्स नसतात त्यांना म्हणायचं प्रोकॅरियोटिक सेल्स. अमिबा, पॅरामेशियम यांच्यासारख्या सेल्स या येतात अंडर प्रोकॅरियोट. त्यानंतर येतो युकॅरियोटिक. युकॅरियोटिक सेल्समध्ये अशा प्रकारच्या सेल्स येतात की ज्यांच्यामध्ये वेगवेगळे सेल ऑर्गॅनल्स हे प्रेझेंट असतात, ओळखू शकतात. हॅविंग सेल ऑर्गॅनल्स डिस्टिंक्ट. आता सेल ऑर्गॅनल्स म्हणजे काय असतात तर दीज आर नथिंग बट द ऑर्गन्स ऑफ सेल, की जे प्रत्येक ऑर्गन सेलचं वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करतात. कुठले कुठले सेल ऑर्गॅनल्स तुम्हाला माहिती आहेत? मायटोकॉन्ड्रिया आहे, न्यूक्लियस आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गॉल्जी बॉडीज आहेत. बरेचदा सेल वॉल, सेल मेम्ब्रेन यांना देखील सेल ऑर्गॅनल्समध्ये कन्सिडर केलं जातं. बट दीज आर कन्सिडर्ड ॲज अ पार्ट ऑफ सेल. काही बुक्समध्ये त्यांना ऑर्गॅनल्स पण म्हटलेलं आहे, परंतु आपल्या टेक्स्टबुकमध्ये सेल वॉल, सेल मेम्ब्रेन हे वेगळे दिलेत आणि सेल ऑर्गॅनल्स वेगळे दिलेत. सो आपण तीच मेथड फॉलो करूयात. तर सेल ऑर्गॅनल्स म्हणजे असे पार्ट्स ऑफ सेल विच परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन्स इनसाइड द सेल. आता कुठले कुठले सेल ऑर्गॅनल्स आपण बघितले तर पहिला आपण बघू सपोज मायटोकॉन्ड्रिया. शॉर्टमध्ये सगळी माहिती एकत्र देण्याचा ट्राय करते. ॲक्च्युली आय वॉज थिंकिंग की तुम्हाला याचं डायग्रॅम वगैरे जसं की तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल एड्स थ्रू दाखवता येतं, पण मी मुद्दामून ते अवॉइड का करते आहे कारण इथे डायग्रॅम काढायची कशी याचं पण तुम्हाला साईड बाय साईड नॉलेज मिळतं. बघा स्टुडंट्स, वेगवेगळे पिक्चर्स किंवा डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन बघून ती स्ट्रक्चर कसं आहे हे तुम्हाला नक्कीच कळतं. पण एक्झाममध्ये ते स्ट्रक्चर नुसतं कळून उपयोग नाही आहे, त्याची डायग्रॅम कशी काढायची हे जास्त मॅटर करतं, बरोबर की नाही? आणि ते तुम्हाला ह्या पद्धतीनंच जास्त चांगल्या लक्षात राहणार आहे. आणि म्हणून नुसतं मायटोकॉन्ड्रिया, मी इथं मायटोकॉन्ड्रिया म्हणून शेजारी मायटोकॉन्ड्रियाचं चित्र दाखवणं मला काही अवघड नव्हतं, पण इन्स्टेड ऑफ दॅट आय एम ड्रॉइंग हिअर पिक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया सो दॅट इट विल बी इझियर फॉर यू टू ड्रॉ द डायग्रॅम ऑफ मायटोकॉन्ड्रिया इन केस यू रिक्वायर. सो मायटोकॉन्ड्रिया आपण कसं दाखवतो? इट इज नथिंग, इट इज कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल.
म्हणजेच जिथे एनर्जी तयार होते ज्या सेलच्या पार्टमध्ये तो असतो मायटोकॉन्ड्रिया. डबल मेम्ब्रेन असतं याच्यामध्ये. बघा मी डायग्राम कशी काढते. डायग्राम काढण्याच्या काही टेक्निक्स असतात हां. जसं की गिरवायचे नाहीत. एकदा तुम्ही काढायला घेतलं की पूर्ण स्ट्रक्चर काढायचं आणि मग त्याला फिनिशिंग करायचं. आता हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे ह्याचा हा आउटर लेअर झाला किंवा आउटर मेम्ब्रेन, आणि इनर मेम्ब्रेन जे असतं इट इज फोल्डेड लाईक दिस. बघा डायग्राम कशी काढते आहे मी. दिस इज फोल्डेड इनर मेम्ब्रेन. आणि मग याच्या आतल्या बाजूला हे पूर्ण F1 पार्टिकल्स नावाचे स्ट्रक्चर असतात पूर्ण लाइनिंगमध्ये. मी आता ते पूर्ण काढत नाही. आता हे जे F1 पार्टिकल्स असतात आणि हा पार्ट आहे इट इज द मॅट्रिक्स, आतला जेलीसारखा पार्ट. या F1 पार्टिकल्समध्ये जी एनर्जी प्रोडक्शनची जी प्रोसेस आहे ती होत असते. सो हा झाला मायटोकॉन्ड्रिया, हे फर्स्ट सेल ऑर्गॅनल. त्यानंतर दुसरं आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ज्याला शॉर्टमध्ये ER असं देखील म्हणतात. आता हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय आहे तर आपल्या जे प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे, रायबोझोम्स असतात याच्यावरती. ह्याचे दोन प्रकार असतात ॲक्च्युली, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ ERच्या सरफेसवरती रायबोझोम्स असतात, स्मूथ ERच्या सरफेसवरती रायबोझोम्स नसतात. आता रायबोझोम म्हटलं की प्रोटीन सिंथेसिस आलं. सो या रफ ER मध्ये और दिस रफ ER ह्याचं डायग्रॅम ही अशी काढायची आणि मग त्याच्या सरफेसवरती हे छोटे छोटे डॉटेड रायबोझोम्स दाखवायचे आणि स्मूथ ER नुसताच प्लेन दाखवायचा. ह्याच्या सरफेसवरती रायबोझोम्स ॲबसेंट असतात. रफ ER इज रिलेटेड टू प्रोटीन सिंथेसिस, स्मूथ ER इज रिलेटेड टू डिटॉक्झिफिकेशन इन द लिव्हर सेल्स. सो हे एक सेकंड ऑर्गॅनल झालं. त्याच्यानंतर येतो गॉल्जी बॉडीज किंवा गॉल्जी कॉम्प्लेक्स असं देखील म्हणतात याला. आता हा जो गॉल्गी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्गी बॉडीज आहेत याचं काय फंक्शन आहे, एक सेकंड. या गॉल्गी बॉडीचं फंक्शन आहे की हे जे प्रोटीन्स तयार झालेले आहेत सेलमध्ये त्याचं मॉडिफिकेशन करणं. ह्याला प्रोटीन सिंथेसिसशी रिलेटेड आहे. गॉल्गी बॉडीज इज रिलेटेड टू पॅकिंग, त्याला आपण पॅकिंग अँड फॉरवर्डिंग युनिट ऑफ सेल म्हणतो. सो हे तयार झालेले प्रोटीन्सचं मॉडिफिकेशन ऑफ प्रोटीन्स विच आर सिंथेसाइज्ड इन द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे केलं जातं इन द गॉल्गी बॉडीज. आता ह्या गॉल्गी बॉडीची डायग्राम कशी दाखवायची तर हे फ्लॅट बलून सारखे स्ट्रक्चर असतात लाईक दिस. याचे दोन एंड्स असतात. इथे ही जी न्यूक्लियसच्या बाजूचं स्ट्रक्चर असतं. आता इमॅजिन करा ही आपली सेल आहे. हे सेलचं न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसला हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अटॅच्ड असतं. त्याच्या पुढचं जे ऑर्गॅनल आहे ते गॉल्गी बॉडीज असतात. आता बघा या गॉल्गी बॉडीची जी साईड न्यूक्लियसच्या बाजूला येते त्याला म्हणतात सिस फेज आणि जी अपोजिट येते त्याला म्हणतात ट्रान्स फेज. आता याच्यातून जे रिलीज झालेले व्हेसिकल्स असतात, हे जे प्रोटीन्स तयार झाले की नाही, हे प्रोटीन्स छोट्याशा व्हेसिकल्समध्ये एक मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर असतं गोलाकार असं, त्याला म्हणायचं व्हेसिकल्स. त्याच्यातून हे रिलीज होतात इन द सायटोप्लाझम. या सायटोप्लाझममध्ये रिलीज झाल्यानंतर ते पुढे येतात गॉल्गी बॉडीजकडे. हे व्हेसिकल्स ह्या सिस फेजमध्ये एंटर झाल्यानंतर काय होतं, हे फुटतात आणि ह्याच्यातले कंटेंट्स रिलीज केले जातात. इथून पुढे 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 ते मॉडिफाय होत येतात आणि जसं परत ट्रान्स फेजकडे येतील तेव्हा ते अगेन बाइंड होतात आणि मग ते मॉडिफाईड झालेले प्रोटीन्स सेलला त्याच्या रिक्वायरमेंटनुसार त्या पार्ट्सना सेलकडून प्रोव्हाइड केले जातात. हे आपलं गॉल्जी कॉम्प्लेक्स झालं. त्याच्यानंतर लायझोझोम्स येतात.
लायझोझोम्स जे असतात ते लायझोझोम्स तुमच्या काय म्हणतात आपण इम्युनिटी सिस्टमचा पार्ट असतो. हे एक सेल ऑर्गॅनल झालं. त्याच्यानंतर प्लास्टिड्स असतात की जे प्लांट सेलमध्ये फक्त प्रेझेंट असतात. प्लास्टिड्स जे आहेत त्या प्लास्टिडचे दोन प्रकार, एक क्लोरो आणि दुसरा क्रोमो. याच्यातला क्लोरोप्लास्ट जो आहे इट इज रिलेटेड टू फोटोसिंथेसिस. क्रोमोप्लास्ट इज रिलेटेड टू गिव्हिंग डिफरंट कलर्स टू द प्लांट पार्ट्स. प्लांटचे जे वेगवेगळे कलर्स असतात दीज आर ड्यू टू द क्रोमोप्लास्ट. आणि क्लोरोप्लास्ट तुम्हाला माहितीच आहे इट इज रिलेटेड टू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. हा क्लोरोप्लास्ट कसा असतो? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. हे त्याचं आउटर मेम्ब्रेन, हे त्याचं इनर मेम्ब्रेन. आता याच्यामध्ये हे डिस्क शेप्ड स्ट्रक्चर्स असतात आणि ह्या ज्या डिस्क शेप्ड स्ट्रक्चर्स आहेत ह्या ग्रॅना आणि हे स्ट्रोमा. तर ह्या ग्रॅना रिजनमध्ये जे फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे ती होत असते आणि हे स्ट्रोमा याच्यामध्ये बाकीचे जे स्ट्रक्चर्स असतात जसं की त्याला स्वतःचं DNA मटेरियल प्रेझेंट असतात, रायबोझोम्स असतात, हे सगळे या स्ट्रोमामध्ये प्रेझेंट असतात. सो हे झालं प्लास्टिड. हे सगळे वेगवेगळे सेल ऑर्गॅनल्स तुम्हाला माहीत आहेत. आता आपण वळूयात सगळ्यात महत्त्वाचा सेल ऑर्गॅनल दॅट इज न्यूक्लियस. न्यूक्लियस जसं आपला ब्रेन आपल्या सगळ्या बॉडीचे फंक्शन्स कंट्रोल करतो तसं न्यूक्लियस सगळ्या सेलचे फंक्शन्स कंट्रोल करतो. सेलमध्ये होणारं प्रत्येक फंक्शन इज कंट्रोल्ड बाय न्यूक्लियस. स्पेसिफिकली न्यूक्लियसची डायग्रॅम जर दाखवायची झाली तर बघा दिस इज न्यूक्लियस. आता या न्यूक्लियसला आपण डबल मेम्ब्रेन दाखवायचं आहे असं, ठीक आहे, लाईक दिस. डायग्रॅम कशी काढते बघा मी. त्यानंतर इथे छोटे छोटे त्याला पोअर्स असतात. त्या पोअर्सना म्हणायचं न्यूक्लियर पोअर्स. तिथे हे थोडंसं पुसून घ्यायचं आणि मग इथे ह्या पद्धतीने दाखवायचं. आता हे झाले न्यूक्लियर पोअर्स. हे झाले त्याचे मेम्ब्रेन, न्यूक्लियर मेम्ब्रेन. जसं सेलचं सेल मेम्ब्रेन तसं न्यूक्लियसचं न्यूक्लियर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. सेलचा जसं न्यूक्लियस हा मेन पार्ट असतो तसा न्यूक्लियसचा मेन पार्ट असतो न्यूक्लिओलस. न्यूक्लियसचा सेंट्रल पार्ट त्याला म्हणायचं न्यूक्लिओलस. आता हा जो आहे ह्याला म्हणायचं न्यूक्लिओप्लाझम. सेलचं सायटोप्लाझम तसं न्यूक्लियसचं न्यूक्लिओप्लाझम. आता बघा स्टुडंट्स, या न्यूक्लियसमध्ये हे जे न्यूक्लिओप्लाझम प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये असतात हे जे थ्रेडसारखे स्ट्रक्चर्स दिसत आहेत त्यांना म्हणायचं क्रोमॅटिन फायबर्स. आता ह्यांचा काय रोल आहे तर बघा, जसं की आपल्या चॅप्टरचं नावच आहे हेरिडिटी. आता ही हेरिडिटी आपण ॲक्च्युली कशाला म्हणतो? ह्या ज्या डायग्रॅम्स आहेत ही डायग्रॅम एकदा बघून ठेवा, मी पुसणार आहे आणि हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण हे जे आपण हेरिडिटीचा जो मेन पार्ट आहे तो न्यूक्लियसपासून सुरू होतो. आता हे एकदा कळालं तुम्हाला की हे जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत हे इथून मेन आपला जो हेरिडिटीचा पार्ट आहे तो चालू होतो. आता हेरिडिटी म्हणजे काय असतं तर आपण म्हणतो ना की जेव्हा एखादं छोटंसं बेबी जन्माला येतं तेव्हा आपण म्हणतो की याचे काही कॅरेक्टर्स म्हणजे काही फीचर्स हे आईसारखे असतात, काही फीचर्स वडिलांसारखे असतात, काही आजीसारखे आजोबांसारखे जे आपण म्हणतो. म्हणजेच काय तर ते स्पेसिफिक कॅरेक्टर्स त्या बेबीकडे आलेले असतात फ्रॉम देअर पेरेंट्स. मग ते आजी आजोबा असू देत, पणजी पणजोबा असू देत, बरोबर की नाही. मग आता हे येतात म्हणजे एक्झॅक्टली काय होतं तर त्याच्यासाठी जे जीन्स किंवा जे स्ट्रक्चर्स रिस्पॉन्सिबल असतात त्यांना म्हणतात जीन्स. आता कुठं असतात हे जीन्स तर ते असतात ह्या न्यूक्लियसमध्ये. बट न्यूक्लियसमध्ये एक्झॅक्टली कुठं तर बघा, आपण एक फ्लो डायग्रामसारखं मी तुम्हाला दाखवते. सो दिस इज सेल. सेल झाली. या सेलमध्ये असतं न्यूक्लियस. हे सेल
सेलमधलं हे न्यूक्लियस. आता ह्या न्यूक्लियसमध्ये जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये असतात क्रोमॅटिन फायबर्स. आता हे क्रोमॅटिन फायबर्स कसे दाखवायचे तर फायबर लाईक स्ट्रक्चर्स दाखवायचे असे. आता हे क्रोमॅटिन फायबर्स जेव्हा सेल डिव्हिजन होत असतं ना, मग सेल डिव्हिजन आपण शिकणार आहोत ह्याच चॅप्टरमध्ये. सेल डिव्हिजन कधी होतं जेव्हा म्हणजे दोन प्रकारच्या प्रोसेसेस, एक तर आपली बॉडीची ग्रोथ होत असताना सेल डिव्हिजन होते. डिटेल आपण ह्याच चॅप्टरमध्ये बघायचं आहे. आता संदर्भ आला म्हणून सांगते की जेव्हा बॉडीची ग्रोथ होत असते तेव्हा सेलचा नंबर वाढत असतो, 1चे 2, 2चे 4, तेव्हा एक सेल डिव्हिजन होते. आणि दुसऱ्यांदा म्हणजे आपल्या बॉडीमध्ये गॅमिट फॉर्मेशन होताना, म्हणजे मेलमध्ये स्पर्म सेल्स आणि फिमेलमध्ये एग सेल्स फॉर्म होताना ही एक प्रकारची सेल डिव्हिजन होते. मग ही सेल डिव्हिजन होताना त्यातला एक प्रकार म्हणजे जो ग्रोथशी रिलेटेड असतो त्याला मायटोसिस म्हणायचं, गॅमिट फॉर्मेशनशी रिलेटेड असतो त्याला मिओसिस म्हणायचं. आता हे सेल डिव्हिजन होताना काय होतं तर सगळ्यात आधी हे जे क्रोमॅटिन फायबर्स दाखवले होते तुम्हाला ते हळूहळू शॉर्ट होऊ लागतात, कंडेन्स होऊ लागतात. कंडेन्स झाल्यानंतर त्यांचं आखूड होत होत त्यांच्यापासून क्रोमोझोम्स डेव्हलप होतात. म्हणजे क्रोमॅटिन फायबर्स होते आधी, आता ते फक्त सेल डिव्हिजनच्या वेळेस हे दिसून येतात. अदरवाईज दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ क्रोमॅटिन फायबर्स ओनली. दीज आर क्रोमोझोम्स. आपल्या प्रत्येक सेलमध्ये देर आर 23 पेअर्स, म्हणजेच टोटल किती झाले 46 क्रोमोझोम्स असतात, विच आर प्रेझेंट इन 23 pairs. Of those 22 are related with the characteristics किंवा ज्यांना आपण ऑटोझोम्स म्हणतो, की आपले जे आपण कसे आहोत हे ठरवणारे हे ऑटोझोम्स असतात. आणि जी 23वी जोडी आहे एक पेअर 23rd पेअर ती असते ऑफ सेक्स क्रोमोझोम्स. आपण पुढे मी डिटेल सांगेनच याच्याबद्दल. तर आता बघा हे जे क्रोमोझोम्स आहेत या क्रोमोझोम्समध्ये स्पेशल जे स्ट्रक्चर्स असतात. आता मी पुढे जी ॲरो आहे क्रोमोझोमच्या पुढं आला DNA. DNA दॅट इज डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. ते एक प्रकारचं न्यूक्लिक ॲसिड आहे. कसा असतो रे हा DNA? डायग्रॅम बघा, डायग्रॅम इथे लक्ष द्या मी कशी काढते DNAची. पहिल्यांदा मी एक असा S काढला आणि त्याला असाच बघा हा दुसरा S. लक्षात आलं? आता हे जे स्ट्रक्चर आहे की नाही DNAचं ह्याला म्हणायचं डबल हेलिकल स्ट्रक्चर. डबल हेलिक्स लॅडरसारखं शिडीसारखं आहे की नाही हे, म्हणून ह्याला म्हणायचं डबल हेलिक्स. दिस स्ट्रक्चर वॉज प्रपोज्ड बाय सायंटिस्ट वॅटसन अँड क्रिक. आता हे DNA जे आहेत ते कशापासून बनलेत तर ते बनलेत जीन्सपासून. म्हणजे DNA मध्ये असतात ते जीन्स. मग आता बघूयात हे जे आहेत ह्यांना स्ट्रँड्स म्हणतात. हे जे दिसत आहेत ना हा एक DNAचा स्ट्रँड, हा दुसरा स्ट्रँड. आता हे DNAचे स्ट्रँड्स आणि याच्यामध्ये नायट्रोजन बेसेसच्या जोड्या पेअर्स असतात. नायट्रोजन बेसेस 4 प्रकारचे. 4 नायट्रोजन बेसेस. कुठले कुठले? ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन. ॲडेनिन A, G, T आणि C. आता यापैकी ॲडेनिन जो आहे तो ऑलवेज थायमिन बरोबर पेअर करतो आणि ग्वानिन ऑलवेज पेअर्स विथ सायटोसिन. बघा Aची पेअर ऑलवेज T सोबत होते आणि ग्वानिन ऑलवेज पेअर्स विथ सायटोसिन. त्याच्यामधले ॲडेनिन ग्वानिन ह्यांना प्युरिन्स म्हणतात. थायमिन सायटोसिन यांना पिरिमिडिन्स असं म्हणतात. A आणि G हे प्युरिन्स
टी आणि सी यांना म्हणतात पायरीमिडिन्स, नाव आहे ती त्यांची. मग ह्या एका जोडीवरती ही जी स्ट्रँड सांगितली, इथे एक ॲडेनिन, सपोज ग्वानिन, थायमिन, सायटोसिन, ग्वानिन, असा काहीतरी एक सिक्वेन्स असतो. कसा सिक्वेन्स असतो? ए ए ए टी जी जी सी, असा काही पण सिक्वेन्स असतो. त्याचा काही हेच असं असतं वगैरे असं काही नाही. तर हा जो सिक्वेन्स आहे हा एका स्ट्रँडवरती आला, दुसऱ्या स्ट्रँडवरती ह्याला कॉम्प्लिमेंटरी एची पेअर नेहमी कशाबरोबर होते? तर टी सोबत, टीची ए सोबत, जीची सी सोबत. तर ह्याला कॉम्प्लिमेंटरी दुसऱ्या स्ट्रँडवर प्रेझेंट असतात आणि त्यांचं वाइंडनिंग झालेलं असतं असं. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ DNA. आणि हा जो सिक्वेन्स आहे की नाही DNA मधला ATGC ह्या नायट्रोजन बेसिसचा, त्यांना म्हणतात जीन्स. मग हे जीन्स आपले कॅरेक्टरिस्टिक्स डिसाईड करतात. आपण कसे दिसतो, आपण काय आहोत, आपल्या केसांचा रंग काय, हे सगळं डिसाईड करणारे हा सिक्वेन्स असतो. हा सिक्वेन्स चेंज होतो आणि मग म्हणजे आपण एक्झॅक्टली आईसारखे नसतो ना. काही कॅरेक्टर आपल्याकडे आईचे असतात, काही कॅरेक्टर बाबांचे असतात. म्हणजेच काय, तर आईकडचा सपोज माझे केस माझ्या आईसारखे आहेत समजा, तर माझ्या केसांचं जे टेक्स्चर ठरवणारे जीन्स जे आईकडून मला आलेत ते ॲज इट इज आलेत. आणि काही जे वेगळे आलेत ते बाबांच्याकडून आलेत. आणि काही आहेत ते आईसारखे पण नाहीत आणि काही बाबांसारखे पण नाहीत. मग ते कसे आलेत? तर ते रिकॉम्बिनेशन झाले. ते टोटल सिक्वेन्स हा चेंज होतो. तो आपण पुढे हळूहळू शिकत जाऊया. तर बघा आता हे जे आहेत ATGC हे नायट्रोजन बेसिस कळाले. हा जो पूर्ण DNAचा मोलिक्यूल जो आहे की नाही स्टुडंट्स, तो बनलेला असतो 3 स्ट्रक्चर्सने. त्या 3 स्ट्रक्चर्सपैकी काय आहेत हे स्ट्रक्चर्स ज्याच्यापासून हा पूर्ण DNA मोलिक्यूल बनलेला आहे? तर त्यातलं पहिलं, आता जसं नावातच आहे त्याच्या, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. याच्यामध्ये एक येते पेंटोज शुगर, त्यानंतर येतो दुसरा फॉस्फेट ग्रुप, आणि तिसरा जो पार्ट येतो तो येतो नायट्रोजन बेसिस. ह्या सगळ्यांचा मिळून एक DNA मोलिक्यूल बनलेला असतो. ह्यांची अरेंजमेंट, आता हा जो स्ट्रँड आहे की नाही, हा एक स्ट्रँड तो ह्या तिघांचा मिळून बनला आणि ह्या तिघांना मिळून म्हणतात, हा जो पूर्ण स्ट्रक्चर आहे याला मिळून जे स्ट्रक्चर त्याचं नाव आहे त्याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड, पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप, नायट्रोजन बेसिस, ह्या तिघांचं बनलंय. कसं स्ट्रक्चर असतं बघा. हे नायट्रोजन बेसिस, ह्यांच्यामध्ये जे बॉन्ड असतात, ॲडेनिन आणि थायमिन ह्यांच्यामध्ये नेहमी डबल बॉन्ड असतो हायड्रोजन बॉन्ड असतात ह्यांच्यामध्ये. ग्वानिन आणि सायटोसिन ह्यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड असतो नेहमी. A आणि T मध्ये डबल बॉन्ड, G आणि C मध्ये ट्रिपल बॉन्ड ऑफ हायड्रोजन. त्यानंतर हे झाले आपले नायट्रोजन बेसिस. त्या नायट्रोजन बेसिसना अटॅच असते आपली पेंटोज शुगर आणि त्याला अटॅच असतो फॉस्फेट ग्रुप. इकडे परत एक फॉस्फेट ग्रुप आणि इथे खाली परत पेंटोज शुगर आणि मग इथे आपले हे नायट्रोजन बेसिस. सो हे जे स्ट्रक्चर झालं की नाही, कुठलं हे एक नायट्रोजन बेस, एक पेंटोज शुगर, एक फॉस्फेट ग्रुप मिळून जे स्ट्रक्चर झालं त्याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. सो आपला DNA जो आहे इट इज मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड. आणि हा सिक्वेन्स जो आहे हा जीन आपला ठरवतो हेरिडिटरी कॅरेक्टर्स, म्हणजे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जेव्हा कॅरेक्टर जातात असं आपण म्हणतो, ते म्हणजे हे जीन्स ट्रान्सफर होतात. कसं होतात, काय होतात, ही एक मेकॅनिझम आहे. ती आपण पुढच्या भागामध्ये बघू. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कळवा.